मुळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जे निकाल जाहीर होऊ लागले झपाट्याने, त्याबद्दल चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागलेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वाताहत झाल्याचं दिसतंय। एकाही जिल्हा परिषदेवर स्पष्टपणे या दोन्ही पक्षांना आपला झेंडा फडकवता आलेला नाही। शरद पवार यांच्या पक्षाला अवघ्या 2 ठिकाणी तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अत्यल्प यश मिळालंय। तर पंचायत समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे। आतापर्यंत 125 चे स्पष्ट कल जाहीर झालेत। शिंदेंची शिवसेना 32 ठिकाणी आपला झेंडा फडकवते। भाजपचं कमळ 44 ठिकाणी फुललंय। आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ताज्या अपडेट्ससाठी जाऊयात। शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। शरद, काय काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? नक्कीच सर, सांगली जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदमध्ये जसं भाकीत केलं होतं, बरेच जणांनी तज्ज्ञांनी भाकीत केलं होतं, अनेक मंत्र्यांनी सुद्धा भाकीत केलं होतं की इथं भाजपाला गड राखता येईल अशी परिस्थिती सध्या असल्याचा दावा केला होता। पण सध्याच्या जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी निकालामध्ये भाजप आणि महायुती संघटनेच्या सोबत असणाऱ्या सर्वांना मिळून सुद्धा एकत्र सत्ता स्थापन करण्यात अडचण येत असल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर इतर जर महाविकास आघाडीचं पाहिलं तर इतर सर्व मिळून इथं सत्ता स्थापन करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी सर। तर पंचायत समितीमध्ये वेगळी परिस्थिती आहे। पंचायत समितीमध्ये इथं जवळपास 122 जागांमध्ये बहुतांश 33 जागावर सांगली जिल्ह्यामध्ये 10 पंचायत समिती आहेत। या पंचायत समितीमध्ये 33 ठिकाणी जास्तीत जास्त जागा आलेल्या आहेत त्या भाजपसाठी आलेल्या आहेत। जिल्हा परिषदेसाठी वेगळा निकाल आहे आणि भाजपसाठी वेगळा निकाल दिसतोय। एकंदरीत या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंगचा फंडा झाल्यामुळे निकाल हे वेगळे दिसून आलेले आहेत सर। या ठिकाणी आपण जर का पारंपरिक जे आहेत याचा विचार केला तर नेत्यांच्या नातेवाईकांना सांगली सुद्धा काही अपवाद नव्हतं निवडणुकांच्या तिकीट वाटपात। काय चित्र राहिलं एकूण जिल्ह्यात? भाजपचे राहुल महाडिक यांचे घरची शीट वगळता इतर ठिकाणी जे सत्यजित देशमुख असतील, आमदार सदाभाऊ खोत असतील किंवा पडळकरांचे वहिनी असतील, अशा ज्या माता सुहास बाबर यांच्या घरची सीट असेल, अशा ठिकाणी फक्त राहुल महाडिक यांची जी घरची शीट वगळता भाजपचे इतर ठिकाणी नातेवाईकांना या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विश्वजित कदम यांचे तीन घरातले 3 जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी जे स्वर्गीय पतंगराव कदम यांचे 3 नातू हे या निवडणुकीचे रिंगणात होते, त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे सर। बरं, म्हणजे नातेवाईकांना आणि थेट घरच्यांना सांगलीकरांनी पाठिंबा दिलाय। कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी मात्र असं चित्र दिसत नाही। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।